कागल तालुक्यातील कसबा सांगाव या गावात हसन मुश्रीफ यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला। यावेळी अमरीश घाटगे, गोकुळचे संचालक युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्च-एप्रिल 2025 पर्यंत होणार आहेत। तत्पूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आणि येत्या 2 वर्षाच्या आत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही दिली। माझ्या विरोधकांनी मला आणि माझ्या कुटुंबाला तुरुंगात घालण्यासाठी मोठा चक्रव्यूह तयार केला होता। मतदारांच्यात मोठा जातीयवाद आणि मनभेद तयार केला। मात्र सर्वसामान्य मतदार आणि माता भगिनी यांच्यामुळे विरोधकांचा हा प्लॅन उद्ध्वस्त झाला। ज्यांना ईडी लावून मला तुरुंगात घालायचं होतं त्यांच्यावर आज मला साथ देण्याची वेळ आली आहे, असं सांगून सांगावच्या माळावर IT पार्क करायचा की क्रीडा संकुल हे गावकऱ्यांनी प्रथम ठरवावं, त्या पद्धतीनं ते करण्यात येईल, अशी ग्वाही दिली। अमरीश घाटगे यांनी आपल्या मनोगतात मुश्रीफ यांच्या विरोधात या निवडणुकीत जातीयवाद मोठ्या प्रमाणात झाल्यानं मुश्रीफ यांचं मताधिक्य घटल्याचं सांगितलं। याप्रसंगी गोकुळचे संचालक युवराज पाटील, राजेंद्र माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळसो पाटील, अनिल पाटील, भैया माने, RPIचे उत्तम कांबळे, विजय काळे, रणजित कांबळे, अमोल माळी, किरण पास्ते यांनीही मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, भरत पाटील, नेमिनाथ चौगुले, संतोष माळी, अजित शेटे, प्रकाश गाडेकर, नवल बोते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।